चलो डाळ बारडायला बाबा बी आलेत आता. ही बाबांची डाळ. ओके. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे ना आपल्याला गहू काढायला पण सुरुवात करायची बरं का. मम्मी येऊ राहिली इकडून, सोनू मावशी पण येऊ राहिली. म्हणलं सकाळ सकाळी डाळीचं वगैरे काम आहे तेवढं करून घेऊ. बाबांची पण डाळ आहे आता. लगेच परत एक चक्कर मारायची मला, अजून 2 वन न्यायचेत आपले. चला आता. चला भाऊ, मी आलो आता तिकडून ते ठेवून डाळीचं. इकडं बाबांनी पण शेळ्या कोंबड्या सोडल्यात. चला आता जाऊ काढू गहू. आता आहे ना, बाबांनी फोन केला का तेव्हाच बाबांना घ्यायला जायचं. मम्मी पण येऊन राहिली आता गहू काढायला. मी गौरीला पण देतो सोडून. गौरी मजा कर, जाय. आज तू सकाळीच सुटली, जाय पळ. हां हे नाही टाकणार तुला आत्ता शिक. आत्ता टाकलं का तुम्ही लगेच आरडाता. मला गहू काढता काढता पळतच यावं लागेल. बघ किती मका आहे शेळ्यांना. वेचो वेचो खात्यानं आता. इथं ध्रुवी बघा. ध्रुवी बघू राहिली राजहंसला. तिला आवडत आहेत राजहंस. किरण दादा तिला राजहंस आले का तिनेच ते हसत राहते. ते बघा तिकडे बसली. किरण दादा कुठे आहे आजी? किरण दादा सासरवाडी फुल बरं आहे भाऊ. तेव्हा तिच्याकडेच गेले ते राजहंस. तिला लय मजा येते. जेव्हा लहान होते राजहंस तेव्हापासून बघत ती राजहंसला. ती एकदा पावायला लागली ना राजहंस, इतकी हसती. चला झालं बाबा, दाखवा ते मकाचं. हे कशाला तिथंच राहून देते. पिल्ल पाण्याला टाकावं लागते, पिल्ल सोडावं लागते ना, तेव्हा पाणी लागेल. चला आज जाऊ आपण दोघं गावाकडं लगेच. सूर्य पाठीवर घ्यायचा आणि मग काढायला चालू कर. असं काढायचं म्हणलं की इकडून इकडं सगळं तोंडावर येईन उजेड. चल ना तिकडून, चल तिकडून इकडे येऊन, चल ना तिकडून इकडे आले का मग टपाटपा होईन. ते सावली इथं तवर काय नाही, इथं सावली राहील आणि दुपारी तिकडे सावली राहील. रोजच बदलावं लागेल. त्याला काय नाही होत, काढायचं म्हणलं कसं काढता येत. हे बघा आता पूर्ण आहे ना एकदम कडक वध वाळलाय गहू. एक दाना पडला हे बघा, चांगला वाळलाय गहू आता. ठीक आहे, पण तीच वाळा आहे ना, नाही कडक. हो काय असं कडक झालाय मस्त. हे गोळा करून इथंच ठेवायचं नाही वावरात. बर बर. बांधणार कोणी? बांधणार आता नंतर बांधायचं. सगळ्यांनी बांधायचं. ज्याला नसलं येत त्यांनी बांधायचं. आणि हे इथलं हे सगळं उचलून इकडे गोळा करायचं. ह्या इकडे बर बर. फळ इकडे सगळी माती होईल. हा तेवढं होईल. हा चला घेऊ काढून. काय करता येणार नाही आपल्याला, हे नंतर लगेच हे करायचं. चला चला भाऊ, 3 वळी झाल्यात आता काढून. बाबा चौथी काढ राहिलेत. बाबा नेटकीच लागले होते. अहो इथं मी थांबलोय आता. एकदम कोपऱ्यापर्यंत घेतलं त्यांनी ड्रमपाशी. आता ह्या पण तिथंच जात्या चिंचेची पशी अशा पूर्णपणे. चला आता मला जायचं आहे बाबांना घ्यायला, कारण की डाळ झाली भरडून. आता मी इथंच थांबतो, बाबांना सोडून वगैरे येतो, मग परत काढायला चालू करतो. आता ऑलरेडी 9:30 दिवस, तर मला कसे पण 10 होत असतात. 10 ते मग 12 काढायचं आहे. इथं बघ किती पडलाय गहू. कसा उचलायचं बाबा हो, कसा नाही. उन्हाचं काढणार नाही बरं का आपण. उन्हाचं काय, जिथं सावली तिथं, कारण की सावलीत नसणारच आहे गहू. कारण की जेव्हा वर येईन तेव्हा पिंपळात सावली या एवढ्या भागात असेल आणि एवढ्या भागातला गहू निघलेला असेल. त्याच्यामुळे उन्हाचं काय काढणार नाही. मग परत आपण 3-4ला येणार आहेत निवांत. ऊन उतारल्यावर कोण भो त्या 2-3 तासासाठी दुखणं करून घेईन. त्याच्यापेक्षा आहे ना, ते आपण हेच केलं आहे कॅन्सल उन्हाचं काढायला. आता इथं थांबतो मी, बाबाला सोडतो. तर मग बाबा पण येते इथपर्यंत. आता बाबाला इथं वेळ लागणार आहे, हे पडलेला गहू आहे त्याच्यामुळं. चला तर काल जी मका आणली होती ना, ती दिली गौरीला टाकून. गौरीचं झालं मस्तपैकी काम. इकडं व्हाईट पिकिंगच्या बातकांना सुद्धा घास दिलाय टाकून, कारण की ना शेळ्यांना टाकला होता. म्हटलं त्यांना बी देतो टाकून. सकाळी खाल्लेलं आहे बरं त्यांनी, पण तरी बी आपलं हे इथं मस्त खाऊ राहिलं शेळ्या बी आता.
एकदम मस्त. आता थोडा झालाय काढून. सोनू मावशी पण आली, आता तिची एक शेवटचीच राहिली आहे. ऊन पडायला लागलंय बरं का, लय घाम घाम झालाय. आता याने बांधून घ्यायचं आहे, बाबाने केलंय बरं तिकडे बांधायला सुरुवात. घेऊ बांधून आणि करू सुट्टी, मग परत 3 वाजता येऊ. आता मला शेळ्यांना पण खायला टाकायचं आहे अजूक. आता एवढा बांधायला कमीत कमी आम्हाला अर्धा 1 तास लागेल. आता वाजलेत 12, 1 वाजेपर्यंत होऊन जाईन सगळं एकदम ओकेमध्ये. पाण्याची बाटली हाय हाय. चला भाऊ, मम्मी पण आली. आता झालंय आपलं बरं का बांधून सगळं. आता दुपारी येऊ आपण, तोवर थोडी मका घेतो मी शाळेला. आता ओ चिंच घरी असेल ना बाबा? चिंच पाड नाही तर बाबाला म्हणलं इदलची ना घेऊ, कारण की पप्पांनी सांगितले की बाबा इदलची मका आहे ना आपल्याला कणसाला ठेवायची आहे. घरी कणसं खायला आहे का, आता कणसं यायला पण चालू झाले तिला. आता एवढी घेतली बाबांनी जाऊन त्या काल पाणी दिलेलं आहे. थोडीच घ्या इदलची. आता झाली का? हा ओके, काय टेन्शन नाही आता. हां चला झाली आता मका पण. चला जेवायला, लय भूक लागलेली आहे भयानक मध्ये. हे बघा ना राव, घासाला पाणी सोडावं लागेल. इकडे बघा. हा तर ते सोडावं लागेल, मग हे करावं लागेल ना आता. ते आता थोड्या वेळाने तिकडे जातो ते बघतो काय आता. चला भाऊ, एवढा पौष्टिक चारा आणलाय. आता कमीच आहे बरं का, पण चारा थोड्या वेळाने घास पण आणायचा आहे, कारण की आता वाजलेतच 2, 4-5 वाजता घासच येईन त्यांना. चला आता करू कुट्टी. कुट्टी वगैरे झालंय टाकून. मी पिल्लं पण सोडलेत पाण्यात जरा, गौरीला पण टाकले. आता गौरी मस्त खाऊ राहिली, ऐक ना गौरी, मस्त आहे ना. त्यात थोडं मीठ टाकायला पाहिजे होतं राव मी. चला रे पाण्यात आता पवायला. चला 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 चलो 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 चलो. अरे उड्या काय स्वच्छ पाणी स्विमिंग पूल आणि मला वाटत आहे मीच जाऊ. शाबाश. चला भाऊ आता पाहून द्या यांना निवांत. मस्त पाहू राहिले. आता काय स्वच्छ पाणी, असं वाटत आहे मीच जाऊन बसावं काय याच्यात आंघोळ करायला. लवकर लवकर जरा. चला भाऊ, बाबांचं बी झालंय काढून. बाबा माझी घेतली, व्हेरी गुड. पाणी आणायला गेलो होतो. चला भाऊ आता आहे ना, आज आपल्याला वैरण आणायला पण जायचं होतं बरं का. आपण वैरण घेतलेली, पण आज जरा कॅन्सल झालं. आज एवढा गहू घेऊ काढून, मग उद्या आहे ना ट्रॅक्टर बी नव्हतं. मग उद्या बघू आता कसं आहे कसं नाही. आता एवढं होईन. इकडं आजीचा बी गहू काढायचं चालू आहे आता. आजी म्हणलं माझी पण व्हिडिओ काढ. चला आता वैरण तर आपण उद्या आणणार आहे. वैरण तर आपण उद्या आणणार आहे. आता आपण याने घेतली आहे 300 वैरण, पुढ्याला 300 वैरण. ते आणायला पण वेळ लागेल आपल्याला, त्याच्यामुळे म्हणलं आता काय उपयोग नाही, कारण की दिवस पण खाली गेलेला आहे. मला आता शेळ्यांना वगैरे घास पण कापायचं आहे. आता सगळेच कापणार आहे मी. एवढा गहू बांधला का, बाबाचं तवर कापून पण होत आहे. चला आता घेऊ एवढा गहू बांधून आणि घेऊ घास तोडून. झाली मग सुट्टी, कारण की कंबर इतकं जबरदस्त दुखतं आहे ना, विषयच नाही करायचा. चला आता बाबाने घेतली मका, मम्मी, सोनू मावशी आणि मी घेऊन राहिलो आता घास टाकायचा आहे. 1 वाफा अख्खा घेतला आहे मस्तपैकी एकदम. आता